नमस्कार मित्रांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया डॉक्टरांनी जे व्यायामाचे प्रकार दिलेले असतात रमाला. अक्षय स्वतः बसतो आणि रमाला ते व्यायाम करायला लावतो. तिला जमत नाही कारण तिची पाठ इतकी दुखत असते. तरीही अक्षय म्हणतो थोडासा ट्राय केलं की आपोआप जमणार आहे. थोडं थोडं करून अक्षय तिच्याकडून सगळं करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. ती म्हणती नाही जमणार आहे मला, माझी खूप पाठ दुखती. अक्षय म्हणतो नाही तू कर, जमणार आहे तुला. अहो तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही सांगताय मी प्रयत्न करतीये पण खूप माझी पाठ दुखतीये. पण मला वाटतं सुद्धा बरं का हो मी होईल ना बरी लवकर की अशीच पडून राहणार. अशी कशी पडून राहणार माझी रमा. अक्षय तिचा स्वतः व्यायाम करून घेतोय म्हटल्यावर ती लवकर बरी होणार आहे नक्की. अगं हो रमा, तुम्ही सांगितलंय किंवा डॉक्टरांनी सांगितलंय तसं फॉलो केलं तर लवकरात बरी होणार, अगदी ठणठणीत पहिल्यासारखी. डॉक्टर उगाच आणली होती का मी, तुला बरं वाटावं म्हणूनच आणली होती ना रमा. अहो हो, भारी होती बरं का तुमची ती व्यायाम शिकवणारी. मग अहो मला येतं फिजिओ थेरपी म्हणायला, पण तुम्ही कशी रागवाली ऍक्शन देता ना ती भारी असती. ती रागवाली ऍक्शन बघण्यासाठी ना मी असे चुकीचे शब्द बोलते. अच्छा, म्हणजे तुला सगळं बोलता येतं रमा, उगच माझी खेचण्यासाठी खोटं बोलते तू. अहो हो, तुम्ही अशी चिडला की मला खूप आवडतं. अरे वा, शहाणं बाळ, ते बाळाला सगळं बोलता येतं, फक्त अक्षयला राग यावा म्हणून बाळ खोटं खोटं बोलतो. अहो मग काय तर. अक्षय आता व्यायाम करता करता किंवा बोलता बोलता रमाच्या जवळ आलेला असतो. का ग रमा, तुझ्या डोक्यात प्रश्नच कसे आले की तू जेव्हा घरी नव्हती तेव्हा आम्ही खूप खुश होतो, खूप आनंदी होतो. तू नव्हती तेव्हा आमची लाईफ बेटर होती, सगळं काही मस्त चाललं होतं, आणि तुझ्या आल्यामुळे आमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम चालू झाले. तुझ्या डोक्यात रमा प्रश्नच कसा आला, हे विचारच कसे आले, सांगतीस का जरा. तिच्या जवळ जातो आणि गोड पापा घेतो. चान्स मारला नाही माझ्या बाळा. अगं चान्स नाही मारला, थोडंसं औषध दिलं. तिला बाळ बाळ म्हणून तिच्या जवळ जातो. बरोबर चान्स मारला तुम्ही, बरोबर चान्स मारला तुम्ही, खरंच एकही चान्स सोडत नाही. अक्षय रमावर इतकं प्रेम करत असतो, अगदी बाळासारखं तिला ट्रीट करत असतो, कारण तिची पाठ दुखत असती ना. इतका जीव लावतो आणि स्वतः सगळे व्यायामाचे प्रकार करून घेतो. शहाणं ते माझं बाळ, आणि सगळं काही तिच्याकडून डॉक्टरांनी सांगितलंय, सगळे व्यायामाचे प्रकार करून घेतलेले असतात. ती म्हणती हो माहितीये की, सगळं बाळ बाळ म्हणून चान्स मारून घेतला. अक्षय म्हणतो नाही ग. इकडे माही आता जॉब शोधण्याचा प्रयत्न करत असते, कारण तिला बाहेर जायचंय म्हटल्यावर पैसा लागणार असतो, इथे राहायचंय म्हटल्यावरही पैसा लागणार असतो. तिला देवी काही पैसे देत नसते आणि नीलही पैसे देत नसतो, त्यामुळे तिला आता जगण्यासाठी पैसा हवाय हे तिच्या लक्षात आलेलं असतं. आणि तिची लाईफस्टाईल खूप वेगळी असती, त्यामुळे तिला भरपूर पैसे लागत असतात. आता मात्र माहीने ठरवलेलं असतं काही झालं तरी जॉब करायचा आणि देविका आणि नीलच्या पुढे हात पसरायचे नाही. ती आता जॉबसाठी चाललेली असते. तिला नैनाचा फोन येतो. काय ग नैना, तुला माहिती आहे का मी काय ठरवलंय, मी आता जॉब करणार आहे आणि कुणावर डिपेंड राहणार नाहीये. मला काय हवे, माझा खर्च मी स्वतः करणार आहे. नाही ना, किती दिवस त्याच्यावर अवलंबून राहायचं, त्यामुळे आता मी स्वतः जॉब करणार आणि माझे पैसे मीच कमावणार. नैना म्हणते चांगली गोष्ट आहे माही, तू जरा जॉब शोधतीये, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतेय. अगं मी फोन याच्यासाठी केला की रमाला तुला भेटूसं वाटतंय, येशील का तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. आता तिकडून माही जरा जोऱ्यात आणि मोठ्या आवाजात म्हणते हो येणार की, रमाला भेटायचंय मला आणि मी यायचं नाही असं कसं होणार. नाही ना, मला वेळ मिळाला की मी येऊन जाणार तुझ्या रमाला भेटायला. आणि फोन कट केलेला असतो. आता नैना ही फोन कट करते आणि बाजूला जाणार, तितक्यात आजी येते आणि नैनाच्या समोर उभी राहते. काय ग, कुणाला भेटायचंय रमाला. कुणाला फोन लावला होता नैना तू, आणि रमा आता कुणाला भेटणार म्हणून काय चाललं होतं तुमचं. आता मात्र नैना घाबरलेली असते. आता आजीला काय उत्तर द्यायचं हिला प्रश्न पडतो. ही काही बोलत नाही, फक्त आजीकडे बघत उभी राहिलेली असते. नैना आता विचार करते आणि म्हणते माझ्या मैत्रिणीला भेटायचंय रमाला. नवीन ती कॅफे सुरू करते ना, मग इंटेरियर डेकोरेशन वगैरे वगैरे बरेच काय प्रॉब्लेम आहे तिचे, म्हणून तिला नैना म्हणते म्हणून तिला रमाला भेटायचंय. असं होय, नक्की का ग. अहो नवीन कॅफे ना. अगं मग हिला स्वयंपाकात कधी इंटरेस्ट यायला लागला. स्वयंपाक बिपाक नाही हो, हॉटेलचं नवीन उद्घाटन आहे म्हणून तिला भेटायचंय. आणि आपली माही इंटेरियर डेकोरेशन करते, मग कुठे काय करायचं कसं तिचा जरा सल्ला घ्यायचा असेल तिला. हिला काही माहिती येते त्या माहितीचा फायदा करून घ्यायचा असेल म्हणून भेटायचंय हो आजी. असं होय का ग नैना, तुझ्या लक्षात आहे का. काय हो आजी, आम्ही तुला इथे राहण्यासाठी जागा दिलीये, फक्त राहण्यासाठी. उगाच हातपाय पसरू नको आणि भलतंच काहीतरी करायला जाऊ नको. तुला जागा दिली आहे ना आम्ही राहण्यासाठी, मग तेवढंच काय ते कर. हातपाय पसरायच्या नादामध्ये डोक्यावरचं छप्पर सुद्धा गमावून बसशील. तुला काय म्हणायचंय कळतंय का. तू फक्त कामाशी काम ठेव, नाही ना उगाच नसत्या गोष्टींमध्ये नाक उपसू नको. माझ्या लक्षात जर आलं ना जास्तीचे उद्योग करतीये तर डोक्यावरचं छप्पर सुद्धा काढून घेईन मी, कळतंय का तुला.
आता नैना हसायला लागलेली असते. आजी, मला माहिती आहे तुम्ही मला राहायला जागा दिली, माझ्यावर उपकार केले, मग मी वेगळं काय करायला जाणार? गपचूप मला इथे राहायला जागा आहे तेवढंच काय ते करणार ना, आणि वेगळं असं मी काय करणार? नैना हसते हसते म्हणते, आजी एक बोलू का हो? मला राहवतच नाहीये. मी मुकाट्याने राहते ना म्हणून सगळे काही आनंदाने जगताय, नाही तर माझ्याकडे ब्लॅकमेल करायला इतकं मटेरियल दाखवू का तुम्हाला? माझ्याकडे काय काय मटेरियल आहे तुम्हाला ब्लॅकमेल करण्यासाठी. त्यामुळे आजी परत मला धमकी द्यायची नाही. माही आता रस्त्याने चाललेली असते आणि सारखा ती स्वतःच्या लाईफबद्दलच विचार करत असते. मी या जगात आले आणि मॉम मला कायमची सोडून गेली. मॉमला मी बघितलंही नाही, तिनेही मला बघितलं नाही आणि लगेच ती या जगातून निघून गेली. आणि थोडी मोठी झाले, कळायच्या आधीच डॅडही मला सोडून गेला. माझे मॉम आणि डॅड मला काही कळायच्या आधी दोघंही माझ्या आयुष्यातून निघून गेलेले होते. आणि नंतर देवाने माझ्यासाठी मुकादम फॅमिली पाठवली. इतकी सुंदर, गोड, हवीशी वाटणारी, छान अशी खूप शांत फॅमिली माझ्या आयुष्यात आली. तीही देवानेच पाठवली होतं मला तिथे. ती आयुष्यामध्ये आली आणि माझी काही लाईफच चेंज झाली. त्यांच्याकडे गेले मी आणि सगळं काही नवीन दुनियेत गेल्यासारखं वाटायला लागलं. ती माणसं, तिथं वागणं, राहणं, सगळं हवं वाटायला लागलं. अक्षय आला माझ्या लाईफमध्ये आणि अक्षयवर मी इतकं प्रेम करायला लागले की बस, हळूहळू सगळं काही मला मिळालं होतं जे माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत नव्हतं. सगळं काही देवाने माझ्यासाठी समोर ठेवलं होतं. आणि अक्षय आल्यामुळे माझी लाईफ तर काही वेगळीच झाली होती. अक्षयच्या प्रेमात पडले आणि जणू काही नव्यानेच जगायला लागले मी. पण आता हळूहळू माझ्या आयुष्यातून सगळं काही कमी होतंय. मुकादम फॅमिली, त्या फॅमिलीतले मेंबर सगळे काही माझ्यापासून लांब जात आहे आणि परत पहिले जशी एकटी होते तशीच एकटी झाली आहे मी. देवानं मला काही द्यायचंच नव्हतं, मग त्या फॅमिलीमध्ये मला पाठवलंच का? आणि सगळं दिलं आणि आता हळू एक एक करून सगळं माझ्याकडून घेऊन जातोय. देव तरी असं का करतो माझ्यासोबत? आता माही विचार करायला लागलेली असते. माही चाललेली असते, तिचा कुठेतरी इंटरव्ह्यू असतो आणि साईही काहीतरी कामासाठी त्याच्यात असं चाललेला असतो. आता साईला नेमकी माही दिसते आणि हा लगेच एका मिनिटाचाही उशीर लावत नाही आणि जोरात म्हणतो, रमा. हिच्या लक्षात येतं कोणीतरी रमा आवाज दिलाय म्हणून थांबते. साई जेव्हा आता माहीकडे यायला लागलेला असतो रोड क्रॉस करून, तेव्हा एक गाडीवाला इतका जोरात त्याला कट मारून जातो की साई जरा वेळ थांबतो आणि थक्कच उभा राहिलेला असतो. आणि आता साई तर माहीकडे बघत असतो आणि माही या साईकडे बघत असते. आता साईला तर घरातून निघाला तेव्हाच हिला भेटायचं असतं आणि मनात काय ते सांगायचं असतं. आणि त्याला आता ती रस्त्यातच भेटली म्हणल्यावर साईचं काम तर अर्ध इथेच झालेलं असतं. रमाला डॉक्टरांनी काही व्यायामाचे प्रकार दिलेले असतात. ती बसलेली असती कारण तिला काही काम नसतंच. तिला आठवलं की लगेच ती स्वतःच्या मनाने ते करायचा प्रयत्न करत असते, कारण ते केल्यामुळे तिला आता थोडा फरक पडायला लागलेला असतो. आता मात्र नैना धावत पळत येते आणि म्हणते, रमा तुला माहीला भेटायचंय ना ग? आता यायला लागलीये, माझा आणि तिचा फोन झालाय आणि ती आता तुला भेटायला येणार आहे. ती म्हणते, अगं बाई बरं झालं, एकदाची भेटली ना की मन मोकळ्या गप्पा मारता येतील. बरं झालं बाई, आता भेट होणार, खरंच छान वाटतंय नैना मला. हो, पण तुझ्या आजी सासूबाई ना, आजीबाई, त्यांना शंका आली ग, सारख्या शंकेच्या नजरेने माझ्याकडे बघतात. आता काय करायचं? काय करायचं म्हणजे काय? त्यांना दाखवायचं की तू रमा नाही, माहीच आहे. त्यांना एकदा पटवून दिलं की तू माही आहे, शंका दूर होणार. पण तुझी ना आजीबाई आहे ना बाई, आजीबाई फार डेंजर हा. त्या कशा आहेत ना मला माहिती आहे. एक काय का सारखी नाही ना. त्यांना आजीबाई म्हणते, माझ्या आजी सासू आहेत त्या. तुला कळतंय का माया? नवऱ्याची आजी आहे ती, त्यामुळे माझी सुद्धा आजी आहे. एक जरा रिस्पेक्टने बोलायचं आता. हो, मीही दुनिया बघितली, मलाही माणसं कळतात ग रमा. तुझ्या इतकी नाही, पण जेवढी बघितली तेवढी निदान तेवढी तर कळायला लागलीये. अगं एका मिनिटात पलटी मारणारी आजी आहे तुझी ती कुणावरही विश्वास ठेवणार नाही किंवा कुणाचीही होऊ शकत नाही. स्वार्थासाठी पलटी मारणारी बाई आहे, एक नंबरची स्वार्थी बाई आहे ती. कळालं का तुला? तुझ्या आजी सासूबाई आहे ना रमा, त्या काही साध्या नाही या, खूप पोहोचलेली बाई आहे ती, त्यामुळे तिच्यापासून जरा बचके. इकडे लगेच माही साईला विचारते, बरा आहेस ना रे तू? काही झालं नाही ना तुला? नाही काही झालं नाही मला, अगदी माझ्या जवळून गेला तो. आता साई माहीच्या जवळ आलेला असतो आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. अहो, मी तुम्हालाच भेटायला येत होतो आणि बघा तुम्ही मला रस्त्यातच भेटला. मला माहितीये तुमच्या आयुष्यामध्ये मला काही जागा नाहीये, पण कसं आहे ना, आपण मित्र आहे ना, एक चांगला मित्र म्हणून तरी भेटायला काही हरकत नाही ना आपल्याला. कुणाच्या आयुष्यात कुणाला जागा आहे की नाही हा प्रश्न लांब आहे, पण आधी एक मित्र म्हणून, मित्रमैत्रीण म्हणून तर भेटू शकतोय ना आपण. ते तर नक्कीच भेटू शकतोय, बरोबर आहे की नाही? मित्र म्हणून माझं कर्तव्य आणि जबाबदारी सुद्धा आहे की माझ्या आयुष्यात काय झालंय, काय चाललंय ते तुम्हाला सांगावं.
आता माही फक्त त्याच्याकडे बघत असते. तो कसल्या संदर्भात बोलतो माहीला काही कळत नसतं, पण ती शांतपणे तो काय म्हणतोय ते ऐकून घेत असते. हे बघा, माझा साखरपुडा झालाय ओ. आणि माझी आई कशी माहिती आहे तुम्हाला, माझी आई कोणाचंच काही ऐकत नाही. तिला माझं लग्न करून द्यायचंय, लग्न लावून द्यायचंय म्हटल्यावर तिने तोच प्रयत्न केलेला असतो. आणि आता साखरपुडा झाला आणि लवकरात लवकर माझं लग्न सुद्धा होणार आहे. माही अजूनही साईकडे नुसती बघतच उभी राहिलेली असते, कारण साई सगळं काही तिला एकदम नॅचरल आणि नॉर्मल सांगत असतो. साईला असं वाटतं की ही रमा आहे आणि हिला माझ्या आयुष्यातलं सगळं काही माहिती आहे, पण माहीला काही माहित नसतं. ती फक्त साईकडे बघतच असते. साई म्हणतो, मला माहितीये याच्याने तुमच्या आयुष्यात काय फारसा फरक पडणार नाहीये. तुमची लाईफ, तुमचं आयुष्य अगदी वेल सेटल आहे. पण कसं, एक मित्र म्हणून मला वाटलं की तुम्हाला सगळं काही सांगावं. तुमच्यापासून काही लपून ठेवायचं नाहीये मला, आणि मला कोणासारखं काही लपाछपीही जमत नाही. माझं आयुष्य अगदी स्वच्छ आणि सरळ आहे. काय असेल ते समोरासमोरच बोलत असतो मी. त्यामुळे वाटलं तुम्हाला सांगावं आणि मी तुम्हाला सांगितलंय. तुम्हाला काय फरक पडतो, काय फरक पडत नाही याच्याने मला मात्र काही फरक पडत नाही. काय झालं, मी तुमच्याशी बोलतोय, तुमचं लक्ष नाहीये का? अरे सॉरी, मी तुझं नाव आठवण्याचा प्रयत्न करतेय, पण तुझं नावच मला आठवत नाहीये रे. जरा सांगतो का तुझं नाव काय? आता साई मात्र चिडतो. साई म्हणतो, रमा मी इतकं वाईट आहे का? तू माझं नाव सुद्धा तुझ्या आयुष्यातून पुसून टाकलंय आणि तुला माझं नाव सुद्धा आठवत नाहीये. खरंच कमाल आहे तुझी रमा. हॅलो, मी माही आहे, माही, मी रमा नाहीये. साई म्हणतो, काय? सॉरी बरं का, मला असं वाटलं की तुम्ही रमा आहे आणि अगदी सगळंच मी तुम्हाला काय सांगून टाकलं. माझ्या लक्षातच आलं नाही तुम्ही माही आहे की रमा आहे. खरंच माझ्याकडून चूक झाली. तुम्ही इथे, मग रमा कुठे आहे? तिला जिथं हवं आहे ना राहायला किंवा असायला जी पाहिजे तिथे अगदी व्यवस्थित जागेवर आहे ती, आणि खूप सुखात आहे, व्यवस्थित आहे, आणि तिची काळजी घ्यायला खूप लोक आहेत. आपण कुणी काळजी घेण्याची गरज नाहीये तिची. साई, तू अजिबात त्या रामाची काळजी करू नको. तिच्या घरी खूप लोक आहेत, तिच्यावर प्रेम करतात आणि तिची काळजीही घेतात. आणि कॉंग्रॅच्युलेशन, तुझा साखरपुडा झालाय ना, लग्न ठरलंय ना, खरंच आनंदाची गोष्ट आहे. चला, कुणाच्या तरी आयुष्यात निदान काहीतरी चांगलं घडतंय ना, त्याच्यानेच मला आनंद आहे. आता सकाळी सकाळी इकडे आभी सुरू झालेला असतो. अरे माझ्या रक्तातच आहे कोपऱ्यात पडून राहणं. आम्हाला काही जमतच नाही स्वतःहून करायला. दुसरं काही केलं कुणी तर त्याला फक्त सपोर्ट करणं एवढंच माझ्या रक्तात आहे. आपला बिझनेस कुणी वाढवला होता? काकांनी. आणि काकांनी बिझनेस वाढवला. आता बरोबर अक्षय तो बिझनेस वर 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 नेतोय, आणि अक्षय त्याच्या वडिलांसारखा सगळं काही हँडल करतोय. आणि माझ्या वडिलांनी काय केलं? काहीच केलं नाही. फक्त घरात बसून होते कोपऱ्यात पडून. आणि मीही तेच करतोय. सेम त्याच्या आयुष्यात जसं त्याच्या चांगलं घडतंय तसं सेम माझ्या आयुष्यातही माझ्या वडिलांच्या बाबतीत घडलं तसंच घडतंय. यांनी काहीच केलं नाही ना, आयुष्यभर कोपऱ्यात पडून राहिले. आता मी सुद्धा कोपऱ्यातच पडून राहणार, कारण माझी जागाच ती आहे. मी स्वतः काहीच करू शकत नाही. आनंद म्हणतो, उगाच बडबड करू नको आभ्या, तोंडाली येईन ते बोलू नको आणि जरा शांत बस. अभ्या, तुला काही कळतंय का रे? काल इतकं छान खेळलो आपण क्रिकेट, सगळे एकत्र आलो आम्ही सगळ्यांनी मिळून. तुझी किती समजूत काढली अभ्या, तुला किती ब्रेन वॉश केला आम्ही, तरी परत बेचे पाडे तेच का? तुझ्या काही डोक्यात शिरतच नाहीये का रे? परत पहिल्यासारखा वागायला लागला. आता मात्र अभ्या चिडलेला असतो. दादा, तू मोठा भाऊ आहेस म्हणून सतत मला समजवायचं, माझं कुठे चुकतं मला सतत दाखवून द्यायचं, याची गरज नाहीये, आणि याची गरज तुला वाटायला सुद्धा नको. आता मात्र आनंद चिडलेला असतो. अरे बाबा, चुकलं माझं, मोठा भाऊ आहे म्हणून सारखा सारखा तुझ्याकडे येतो, काहीतरी तुला समजून सांगायला जातो, काहीतरी उपदेशाचे डोस द्यायला जातो ना. खरंच चुकलं रे माझं अभ्या. आता मात्र तुला काही समजायला जाणार नाही आणि तुझी समजूतही काढणार नाही. तुला काय करायचंय ना अभ्या, तुझ्या पद्धतीने कर. खरंच माझी चूक झाली आभा. आता मात्र तू यात काही बोलणार नाहीये. अनंतला राग आलेला असतो आणि आता हात जोडतो आणि आभ्याला म्हणतो, तुला काहीच समजून सांगणार नाहीये मी. काका म्हणतात, आभ्या जरा भान ठेवून बोल. अहो थांबा, मला बोलू द्या. अरे मला बोलू दे यार. सगळे काय मला थांबवताय, आणि मलाही स्वतःचं काहीतरी आहे, आणि मला अगदीच काही अक्कल नसल्यासारखं का करताय तुम्ही ट्रीट? मला बोलू द्या. मलाही समोरच्याला कसं बोलायचं, कसं वागायचं कळतंय. अनंत म्हणतो, अरे जाऊ दे रे काकी, याला काही पडलेलं नाहीये, याला आपण समजून का वाईट व्हायचं, याच्यावर काही परिणामच होत नाहीये ना. आजपासून मी याला काही समजावणार नाही. विषय संपला म्हणजे संपला. अभि म्हणतो, थँक्यू. फायनली तू माझ्यात लक्ष घालणार नाही किंवा मला कुणी काही समजून सांगायला येणार नाही. आभ्यात तू आहे ना, तू कोडगा झालायस, कोडगा. काही सांगितल्याचा बोलल्याचा तुझ्यावर ना काही परिणामच होत नाही. आभ्या ही खरंच निर्लज्जसारखं सारखं सारखं तेच वागत असतो, आणि कितीही समजून सांगितलं तरी परत बेचे पाडे. 55. त्याला काही कळतच नसतं. कितीही समजून सांगितलं तरी आभ्या पहिल्याच ट्रॅकवर येतो आणि त्याला हवंय तसंच वागत असतो. आता अक्षरशः अनंतनी समजून समजून अनंतचं डोकं फुटायला लागलेलं असतं, तरीही आभ्या एकही गोष्ट समजून घ्यायला तयार नसतो. काकाही त्याला समजून सांगतात की तुझ्यापेक्षा मोठा येतो, त्याच्याशी व्यवस्थित बोल, व्यवस्थित वाग. तो काही एक ऐकायला तयार नसतो. आता काका सुद्धा शांत बसून घेतात आणि आभ्याला काही समजून सांगायला काहीच तयार नसतात, एकदम शांत बसतात. अनंतही म्हणलेला असतो की तुला काय करायचंय ना आभ्या, तू कर. आणि काकाही आता शांत बसून घेतात. आभ्याला त्यांनी त्यांचा मार्ग मोकळा करून दिलेला असतो.
आभ्या म्हणतो, मला म्हणतोय निगरगट्ट होत चाललाय, तरी हा बोलतोच आहे बाबा. हा बोलायचं काय थांबत नाहीये. काय बोलतोय यार, हा बोलतच सुटलाय. काक्या, याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आणि याची बाजू घेऊन मायाशी काय बोलायला यायचं नाही. कळालंय का तुला? आता विषय इथेच संपला. आभ्या तोंडाला येईन ते बोलत असतो आणि आनंदचा अपमान करत सुटलेला असतो. आता आनंदचाही पारा चढतो आणि डायरेक्ट आभ्याची गचंडीच पकडतो. आभ्याची गचंडी पकडतो तेव्हा आभ्याच्या डोळ्यात पाणी येतं, कारण त्या दिवशी अक्षयनेही आभ्याची गचंडी पकडलेली असती आणि आता शेवटी आनंद इतका समजून सांगतो, त्याचाही ताबा सुटलेला असतो, त्यानेही आभ्याची गचंडी पकडलेली असते. काका एकदाच म्हणतात, आनंद त्याला सोडून दे. आनंद लगेच सोडतो. काय यार काका, याचं काय करू? याला कसंही सांगायला गेलं तरी हा समजूनच घेत नाहीये. काकाचंही डोकं बंद पडलेलं असतो, कारण आभ्या काय वागतोय खरंच कुणालाही त्याचं तालतंबे लागतच नसतं. आभ्याला खूप वाईट वाटलेलं असतं. जो तो येईल तो मला टपली मारल्यासारखी माझी गचंडी पकडतो आणि मला समजून सांगायला जातो. मी इतका वाईट आहे का? किंवा दरवेळेला इतका चुकतो की कुणीही यायचं आणि माझी गचंडी पकडायची? आभ्यावरून आनंद खूप चिडलेला असतो आणि कुठेतरी तो हर्टही झालेला असतो. आता इकडं आल्यावर नैनाही त्याला सारखी बेबी बेबी करत असते. जान्हवी त्याला सारखी बेबी बेबी करत असते. तो म्हणतो, काय ग बेबी बेबी बेबी? इतका मोठा झालोय, लग्न झालंय, एका मुलाचा बाप झालोय, तरी बेबी बेबीच का? तुला जरा व्यवस्थित वागता येत नाही का? मॅच्युअर झाल्यासारखं. अगं तूही मोठी आहेस, मीही मोठा आहे, मला इतका मोठा मुलगा सुद्धा आहे आणि तरीही बेबी बेबी? मी लहान मुलगा आहे का? तुला बोलायचं काही भानबीन आहे का? आता आहे ना जान्हवी, जानवी. काय म्हटलंस तू आनंद? मला जान्हवी म्हणला? जानूची डायरेक्ट जान्हवी? हो जान्हवी. आता आहे ना जरा जबाबदारीने वागायला शिक आणि जरा शिस्तीत वागत बोलत जा. अगदी मॅच्युअर असल्यासारखी वाग, लहान बाळासारखं वागत जाऊ नको आणि मला लहान असल्यासारखं ट्रीट करू नको. एका मुलाचा बाप आहे मी, कळतंय का तुला? अरे बेबी तुला काय झालंय? परत बेबी? अगं काय बेबी बेबी लावलंय? तुला समजून सांगितलं कळत नाही का? का डोक्यात शिरतच नाही? जबाबदारीने वागायचं आणि उद्यापासून सगळ्या घरची जबाबदारी तू घ्यायची. काय रे, सगळ्यांची जबाबदारी तर घेतलीये मी. सगळ्यांना काय हवंय नको, एका मुलाची जबाबदारी सांभाळतीये. तुला काय हवं नको, सगळ्या तर माझ्या जबाबदाऱ्या पार पाडतीये. मग आता नवीन कुठल्या जबाबदाऱ्या पार पाडायला लावतोय मला? हे बघ, उद्यापासून सेन्सिअरली सगळं काही काम करायचं आणि माझ्यावर स्पेशली कशासाठीही डिपेंड राहायचं नाही. उद्यापासून मी आता ऑफिसला जायला तयार. बेबी तू ऑफिसला जाणार, मग तुझं पेंटिंग कोण सांभाळणार? आता परत बेबी जर म्हटली ना जान्हवी तर माझा हात उठेला. मी पेंटिंग गेलीये खड्ड्यात. उद्यापासून मी आता ऑफिसला जाणार आणि ऑफिसमध्ये लक्ष घालणार आहे. आनंद इतका चिडलेला असतो, इतका भयंकर. यामुळे जान्हवीलाही जरा धक्का बसतो. इतकं गोड बोलणारा आणि प्रेमाने वागणारा आनंद का इतका चिडलाय? नेमकी त्याला झालं तरी काय? आणि सगळा काही राग असतो तो नेमकी आता जान्हवीवर काढलेला असतो अनंतने. काय किंमत आहे ग मला पेंटर म्हणून या घरात? कुणीतरी काही किंमत देतं का? ऑफिसला जायला लागलो ना, थोडा तरी रिस्पेक्ट मिळेल मला. आय डोंट अंडरस्टँड बेबी, नेमकी तुला काय झालंय रे? तू काय एवढा चिडलाय? ए बाई, आता तू माझ्या डोक्यात शिरू नको. तू जरा शांत बस आणि मला काय झालंय, कशासाठी झालंय, काही पंचायती करायला जाऊ नको. फक्त शांत बस, एवढंच माझ्यासाठी खूप झालंय. जान्हवी म्हणते, माझ्यावर का ओरडतोय तू? मी काय केलंय तुला? माझ्यावर का राग काढतोय? ओके ओके ओके, मोठा मुलगा म्हणून कोणी जबाबदारीने माझ्याशी बोलत नाही, कसला रिस्पेक्ट देत नाही. मोठा भाऊ, मोठा मुलगा. आता तू सुद्धा मला रिस्पेक्ट देऊच नको. अरे आनंद, माझं काय झालंय असं? माझ्यावर काय चिडतोय तू? काही चुकलंय का? बरं बाई सॉरी, आता तुझ्यावर चिडणार नाही आणि रागावणार नाही. अनंत आता रागा तिथून निघून गेलेला असतो आणि जानू मात्र खूप रडत तिथेच उभी राहिलेली असते, कारण नेमकी अनंत काय वागतोय त्याच्या स्वभावाचा अंदाजच तिला येत नसतो. हा इतका का चिडलाय आणि माझ्यावर कधी आवाजही वाढवत नाही, इतका आवाजही त्याने काय वाढवलाय? आता मात्र आपली जानू खूप हर्ट झालेली असते आणि रडत तिथेच थांबलेली असते. अनंत मात्र रागारागाने तिथून निघून जातो. माही रस्त्याने चाललेलीच असते. लगेच देविका येते आणि देविका जोरात आवाज देते, ए माही, इकडे कुठे फिरतीये? काय काम चाललंय तुझं? चल ये आणि गाडीत बस. आता माहीला जाम राग आलेला असतो, पण देविका इतकी आवाज देते त्यामुळे ती राग येते आणि गाडीचं दार उघडते आणि रागानेच त्या गाडीमध्ये बसलेली असते. देविका म्हणते, अरे बापरे माही, तुझा स्वॅग बेग कुठे गेलाय आणि इतकी नॉर्मल कशी झालीये ग? अगदी सर्वसामान्य माणसासारखी दिसतेय तू. तुझ्यातला तो स्वॅग आहे ना, स्वॅग तो कुठे गळून पडलाय? दिसत नाहीये ग माही, मला आहे का कुठे? सापडायचा प्रयत्न करू का? माहीला जाम राग आलेला असतो या देविकाचा, पण देविका तिला बोलायचा एकही चान्स सोडत नाही. हे बघ माही, इतकी साधी सिंपल राहिली, मग तुला काय वाटतं अक्षय तुझ्या प्रेमात पडेल? अक्षय तुला घरात घेईल? अगं माही सारखी राहिली म्हणून तुझी लाईफ काय बदलणार नाहीये. तू देविका सांगतेय ना ते ऐकायला शिक. तू कितीही काहीतरी रमासारखं राहण्याचा प्रयत्न केला तरी माही रमा होऊ शकत नाही, एवढं लक्षात ठेवायचं. हे किती साधेपणा. आणि एक मिनिट, देविकाच्या गाडीत बसलीये ना तू, मग देविकाला हवंय तसं स्टँडर्ड मेंटेन ठेवायचं. आणि देविका तिला अशी घट्ट पकडते आणि स्वतःच्या हाताने तिला लिपस्टिक लावते. इतकी विचित्र तिचं तोंड करून ठेवलेलं असतं.
देविका म्हणते आता लक्षात ठेवायचं माही, माझ्या घरात राहायचंय म्हणल्यावर माझ्या परमिशन शिवाय माझ्या घराच्या बाहेर यायचं नाही. आणि जर परत जर हिंमत केली ना की माझ्या परमिशन शिवाय घराच्या बाहेर यायची तर ह्या देविकाशी गाठे. तुझी काय हाल करीन ना माही, तू बघतच राहशील. विचार करायचा आता, मला विचारल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही. देविका माहीचा खूप अपमान करत असते आणि तिचा सारखं तिला अपमान करून, अरे हो माही, तुझ्याकडे मेकअपचं सामान घेण्यासाठी पैसेच राहिले नाही ना, म्हणून अशी भिकाऱ्यासारखी राहती का तू? अरे बापरे, चला जाऊ द्या, काही हरकत नाही. ड्रायव्हर चला आपण निघूया आता, फालतूपणा खूप झाला आपला, चला ड्रायव्हर. आणि माहीला मात्र राग आलेला असतो देविकाचा आणि रागाने ती बघतच थांबलेली असते. मित्रांनो, हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार आपण थोडक्यात बघूया. देविकाने माहीला घरी आणलेलं असतं आणि बांधून ठेवलेलं असतं. आणि खरं सांग, हा साधेपणाचा ढोंग करून कुठे चालली होती? वकिलाला भेटायला चालली होती का माझ्या विरोधात? माही म्हणते माणसाने काही क्राईम केला ना की त्याच्या मनात भीती असते, माझं क्राईम पकडलं जाणार आणि सगळ्यांच्या समोर मी काय केलंय ते येणार, त्यामुळे माणूस सारखा त्या भीतीतच असतो का ग देविका? उलट जर बोलली ना मला माही तर शिक्षा अजून वाढवे ना. मी काय क्राईम केला की नाही हे माझं मी बघेल, तू शिकवायची गरज नाहीये मला. इकडे नैना आणि रमा माहीविषयीच बोलत असतात. रमा म्हणते नैना, मला असं वाटतंय मी स्वतः जाऊन त्या माहीशी बोलते आणि काहीतरी बोलण्याचा किंवा तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करते. रमाने फोन लावलेला असतो माहीला. माही पटकन फोन उचलते. देविका फोन घेते आणि ठेवून देते. फोन मिळणार नाहीये आणि फोनवर बोलायचं सुद्धा नाही. तिकडे रमा सगळं ऐकत असते. आता नील आलेला असतो आणि देविकाला आवाज देतो, देविका देविका, माहीला का बांधून ठेवलं? प्लीज तिला बांधून ठेवू नको ना. रमाने आणि नैनाने सगळं ऐकलेलं असतं. पुढच्या भागात माहीला सोडवण्यासाठी रमा येते आणि रमा माहीला सोडवते. रमा आली माहीची मदत करायला आणि देविका लक्षात ठेव, या चिल्लर मुली आहे ना तुझं काय हालत करतात ना, बघतच राहा. रमाने आणि माहीने देविकाची इतकी वाईट अवस्था केलेली असते, लिपस्टिकनी पूर्ण तिचं तोंड लिहून काढलेलं असतं आणि चूक असं केलेलं असतं. आता तिच्यासमोर नील सुद्धा उभा असतो. माही आणि रमा दोघी एकत्र आल्यामुळे त्यांची ताकद वाढलेली असते आणि त्यांनी देविकाचे चांगलेच हाल केलेले असतात. नील म्हणतो, देविका लक्ष आहे का हिने काय सांगितलंय? देविका मात्र नीलकडे बघत उभी राहिलेली असते. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार ते उद्या बघूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.